सरपंच खरं काय ते तुम्ही सांगा. होय आम्हाला काही कळणं झालं या. ते नव ती मल्लिका दिव्या अंगात आले हे खरं आहे काय? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं आणि कानानं ऐकलं. रानादाच्या जोर बेतणार आहे ते पहिलं सांगितलं होतं मल्लिका देवीनं. आमच्या सगळ्या अडचणी सुटणार म्हणजे. एकदा का देवीच्या मनात आलं आणि तिनं प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद दिला की आयुष्यभर तुझ्या गिरणीच्या पट्ट्याचा प्रश्न सुटणार. उद्या फक्त आपली जाहिरात करले की त्याला मग जाय लागते. माझ्या बाचा एक पाय उचलत नाही. लय औषधं केली की मल्लिका देवी सोडवल का माझी अडचण. त्यांना विचारल्याशिवाय कसं आपल्याला. कशाला कशाला इथं मी आहे की मला विचारा. तुझा काय संबंध. माझा काय संबंध. फ्लेक्स वाचले नाहीत गावात लावलेलं त्याच्यावर स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे माननीय परेश पाटलाची संपर्क साधावा. खाली नंबर बी लिहिला आहे. अरे आम्ही तुला काय संपर्क साधू. हा आम्ही डायरेक्ट भेटू की मल्लिका देवीसनी. तसं चालणार नाही आता. कारण मल्लिका राणी म्हणजे देवी तिनं मला मॅनेजर केलाय तिचा. देवीचा कोण मॅनेजर असतोय काय? काय बी बोलते. दुर्पका की हस हस तू हस. कसं आहे ती देवी आहे की नाही बाहेरच्या देशात ना आल्या तिकडं असत्यात मॅनेज. हा तर कुणाच्या काही अडचणी असतील तर माननीय परेश पाटलाशी संपर्क साधावा लागणार आहे. माझं कुत्र्याच पिल्लू 2 दिवसाला गायब झालं या. आणि माझं पोरग सारखं नापास होते. माझ्या बैलाचा पाय मोडलाय. माझ्या खालच्या तुकड्या किती बी खत टाकलं पाणी दिलं तरी बी पीक येत नाही बघ. बस 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 सांगा म्हटलं की सांगायला लगेच. तर थांबा की घोडं बांधा जरा. मला सांगतात हे बघा तुमच्या अडचणी आहेत की तुमच्या जवळ ठेवा. हा जर मल्लिका देवीच्या दरबारात यायचं असेल तर अपॉइंटमेंट माझ्याबरोबर घ्यायला लागणार आहे. आणि हे बघा मल्लिका देवीचा आता दरबार भरणार आहे. ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी पप्प्याशी संपर्क साधावा. माननीय परेश पाटलाची संपर्क साधावा. या दरबारात यायला लागते. चला येऊ काय. जय 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 हो मल्लिका देवी. जय हो मल्लिका देवी. काय बडबड लागली. मालक काय हो काय काम आहे काय. काय झालं मालक गप्पा मारायच्या आहेत काय. माझ्याशिवाय कर्म नव्हे तुला. काय झालं पैलवान. अच्छा पैलवान म्हणलेलं पटलं नाही काय मालकासनी. बरं मालक काय झालं. नाही हो नावाचं काय नाही हो. ते काय बी नावाने हाक मारा तुम्ही. मग एक जरा काम होतं. बोल की तुझ्यासाठी जिजाचा जीव पण हजर आहे. ते फरशी पुसून साफसफाई करायची होती. अच्छा एवढंच ना व करतो की. एवढंच नाही ते वहिनी आहेत ना व त्यांच्या अंगात नाही काय ती वाळवंटातली राणी आहे त्या ते मल्लिका तिच्या सेवेत तुम्हाला रुजवायचे बघा. काय अजिबात नाही. तू काय बी सांग मी लगेच करतो. आणि त्या सोंगासाठी मी काय बी करणार नाही. अहो नाही अहो बघा माझं ऐकून तर घ्या मी काय म्हणतोय ते. मला समजा कळते हो तुम्हाला असं सांगणं बरोबर नाही. पण काय करू तुम्हीच सांगा की. ते काय वहिनींच्या अंगातलं भूत आहे ना व तेच असं सांगायलंय. थोडं करा की माझ्यासाठी करा की. बाबा अंगात भूत बीत काय नाही त्यांच्या. समजासनी फसवायला लागले तुझी वहिनी. काय करू तुम्हीच सांगा की. अहो धड नाही बी बोलता येणं झाले मला. लय पंचायत झाली बघा माझी. हे मल्लिका जे काय प्रकरण आहे का नाही ते जरा शांत होईस्तोवर
तेवढी मदत करा की, म्हणजे माझ्यासाठी करा हो. ठीक आहे, करतो मी. पण आपण काम करताना त्यांच्यावर नजर ठेवायची. त्यांचं नक्की काय चाललंय ते आपण समजून घ्यायचं. चालेल? अहो चालते की. बरं चला की आता. हा ठीक आहे, चल. नीट झालं ना वचा, गोदाकाला दुसरा चहा बनवायला लावूया. तेवढा टाइम नाही आमच्याकडं. सगळी माणसं याच्या आत तयार झालं पाहिजे. तू आत कशी आलीस? आपलं काय ठरलं होतं? जेव्हा बोलवल तवाच यायचं. वहिनी तुम्हीच बोललेलं की. आम्ही हा कवा? अहो ताईसाहेब, तुम्हीच म्हणलं होतं की बाहेरच्या दासीला आमच्या सेवेसाठी अर्पण कर म्हणून. अरे देवा, नाही बाई. आमचा हिच्यावर राग असला तरी कोणाला दासी बिसी करणाऱ्यातलं नाही आम्ही. ए बाई तू जा, जा. आमचं काम आम्ही स्वतः करू. अहो ताईसाहेब, मल्लिकात राणी मग खवळतात की. ए कोण मलिकात फलिकात? गबत जरा. तू जा, जा. ए थांब. कुठं चाललीस? कुठं चाललीस? इकडे या इकडं. तुला आमची सेवा करायची. तू सगळं बाहेरचं बघून घे. आलेल्या माणसांना काही कमी जास्त पडतंय का बघायचं. सगळं आवार साफ करून घे. कळलं का? चल निघ. जा म्हणलंय ना वा. तू सगळं घर साफ करायचं आणि आमचा दरबार सजवायचा. चल लाग कामाला. नाहीतर खतर खतर. चल निघ. नीट मान खाली. नीट काम करायचं. ते बघ तिकडे खुर्चीवर मी धूळ आहे बघ. ती गाड जरा काढ. असं का पळत आला? ठीक आहे रे. अरे गावभर वहिनी साहेबांच्यावर चर्चा सुरू आहे. काय बनकर आई? अरे काय नाही रे. अरे वहिनींच्या अंगामध्ये की नाही वाळवंटातली राणी आले. त्यांनी कशाला आल्या? गावचं बल करायला. ढेकळे गावचं बल. अरे बाबा असं अंगा बिंगात काय येत नसते. सगळं झूट असते ते. नाही रे बाबा, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. मग तू चुकीचं बघितलंय सगळं. अरे राणा, अरे सरळ साधी गोष्ट आहे की वहिनी साहेबांनी पप्प्या म्हणून गावाला गणवा लागल्यात. तू पुण्यांदा त्यांच्या खोटं बोलण्याला बळी पडू नकोस एवढं सांगतो तुला. नाही रे बाबा. अरे बाबा मी सावध आहे. म्हणजे आहे की नाही अंदाज घ्यायला वहिनीजवळ बसले बघ. म्हणजे वहिनी जर खोटेपणाचा सोंग करत असेल की नाही तर ती आपल्याला लगेच कळवल. तर मला सांग, आपल्याकडे काय पुरावा आहे का? आहे का? मग आपण वहिनीसनी कसा अडवणार सांग मला. ही बहिणी डांबरट आणि डेंजर बाई आहे बघ. हे सगळे एवढं कारस्थान करायला म्हणजे पक्क काहीतरी कारण असणार ह्याच्या मागे.
तुला गंडवणार आणि त्या जिजाची छळछावणी करणार. बघ तू, मी लिहून देतो तुला. गोदाका झालंय माझं, निघतो मी. हा काय थांब, कुठे चाललीस? झालं की आता समजा काम. दाशीची जागा पायात. आजपासून तू आमच्या पायाशी थांबायचं, आमचं पाय चेपायचं. तू जरा तुझ्या दाशीनं दाशी सारखं राहायचं असतंय, नाहीतर कोप फिक्स आहे. खतर खतर. वय राणीमा, तुम्ही सांगाल तसंच करणार मी. तुमच्या सेवेत रुजू होतोय आता. हा काय राणीमा? मल्लिकात राणी जय हो, मल्लिकात राणी जय हो, मल्लिकात राणी जय हो. राणीमा वय 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 बापू, राणी मा म्हणायचं. जय हो राणी मा, जय हो राणी जय हो. मा, जय हो राणी मा. बापू द्या द्या, अर्पण करूया राणी मा. राणी मा, तुमचा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलोय आणि बाहेर दर्शनासाठी लोक खोळावल्यात. याडपाट. तिथे लोकांच्या कल्याणासाठी आलोय आम्ही आणि तू त्यांना बाहेरच थांबवलंयस. अजाबात चालणार नाही आमासनी. बापू म्हणलेलं की मी कशाला बाहेर बोलवायचं मग त्यासनी. आजपासनं एकेकाचं भलं करणार राणीमा, चांगल्याशी चांगलं आणि वाईट वागणार त्याला लात मारणार. काय ग हे जिजा, म्हणून सांगत होतो उगाच रुबाब मारायचं नाही. हे बघितलं काय? नजर 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 खाली करायचे. राणीमाचा स्पेशल भक्त आहे मी. तिचा जर कोप झाला, वय वय, तिचा जर कोप झाला का नाही तर राख होईल तुझी. जय हो, जय हो राणीमा, जय हो. अजून सुरू व्हायचं आहे. वय वय, नाही नाही, मग आधी माझी अडचण सोडवा. काय करायचं? येऊ द्या लोकांनी अडचणी सोडवायच्या त्यांच्या. इथं पाय पाय ठेवा. हे काय म्हणायचं? या राणीमाच्या लीला आहेत, लीला. हा, जय हो जय हो राणीमा, जय हो राणीमा. खतर 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 खतर, अलमत 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 अलमत, खतर 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 खतर, अलमत 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 अलमत. पावसाळून जाऊ नका. खतर खतर आलमत आलमत म्हणजे काहीतरी डेंजर आहे, अडचण आहे, संकट आहे. हा, आणि तेच अडचणी आणि संकट सोडवायला आपली राणीमा आली. होय 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 होय. हा बापू वा. बोला, काय पाहिजे? काय अडचण आहे? माझी मस भाराभर खातीया आणि वाटीभर दूध देतीया. राणीमा 4-5 लिटर दूध देईल असं काहीतरी सांगा. अरे काय वाटीवर दुधात तांब्यावर पाणी होत की काय विचारायला?
राणीमा मी 11 लाखून लाईट घेत होतो, पण अचानक लोड आला आणि माझी मोटर जळाली हो. याच्यावर काय तर उपाय सांगा की. अरे आकडा कशाला खेळ. मी काय म्हणतोय मेकॅनिक कडे जायचं, इकडे काय काम आहे तुझं? माझ्या म्हाताऱ्याचा पाय जड झालाय, काय तर असा उपाय सांगा की टनाटन उड्या मारायला लागतील. महाराज तुझ्या काय म्हाताऱ्याला दुरीवरच्या उड्या खेळायच्या तोय? खतर 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 उडी 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 एक उडी 2 उड्या 4 उड्या बोला बोला किती उड्या पाहिजे. आता तुमच्या मनाने ठरवा, मी काय सांगणार. अलमत कलमत अलमत अलमत कलमत अलमत कलमत अलमत कलमत. यो मंत्र आहे. 4 सोमवार यो मंत्र म्हणा, मन नीट होणार. अहो 4 सोमवार म्हातार जगल का नाही माहित नाही, 4 दिवसात काय होईल असं सांगा की. अरे तुझं म्हातारं कधी उड्या मारल्याशिवाय मारणारच नाही. राणीमा खतर 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 मारणार 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 मन उड्या मारणार मारणार दणकन पळणार 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 पळणार. असं असं पळणार तुझं म्हातारं पळणार. पण जरा टाइम लागेल. होणार होणार. शांतता शांतता. सगळं सगळं होणार, सगळं होणार. राणी माता की जय हो. जय हो राणीमा. जय हो. राणीमा माझ्या बायकोच्या भावाला नोकरी लागणं झाल्या आणि त्याचा माझ्या डोसक्याला ताप झालाय बघा. काहीतरी करा. मिळणार मिळणार नोकरी मिळणार, पैसे मिळणार. वाट बघा. काय ते? अरे वाट बघा म्हणजे धीर धरा, समजा मिळणार. कसं असतंय ते, आधी घाई संकटात नाही असते की नाही. मिळणार मिळणार मिळणार. जय हो जय हो राणीमा. जय हो जय हो. नाही पण लई टाइम लागेल काय राणीमा? नाही 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 नाही, लय टाइम लागून चालणार नाही. माझ्या बायकोनं माझा जीव खाल्लाय. मला आताच्या आता काहीतरी उपाय सांगा. आता बायको जीव घेणार म्हणल्यावर उपाय लगेच मिळाला पाहिजे, होय का नाही? खतर 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 खतर. माझ्या मळ्यात काय उगवणं झालं या. अहो माझा शेजारी माझ्या मळ्यात गुरं सोडतोय, तेव्हा त्याची गुरं मरावी असं काहीतरी उपाय सांगा बघा. सांगा 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 सांगा. होय लवकर काहीतरी उपाय सांगा. होय होणार होणार आहे बघा. सगळ्यांच्या मनासारखं होणार, जरा धीर धरायचा. होणार होणार. हा अलमत 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 कलमत 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 अलमत 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 कलमत 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 कलमत. यो मंत्र आहे. जप करा जप करा जप करा. जप कोण करत बसणार? आम्हाला आत्ताच्या आता रिझल्ट पाहिजे. अहो समद्यांच्या अडचणी सोडवा की लवकर. होय होय सोडवायलाच पाहिजे आमच्या अडचणी. मला तर हे सगळं गोड बांगायला वाटायला लागलाय. हे काय खरं ना म्हणजे? होय होय काय खरं नाही. अरे काय बोलतोय? काय तर खोटं केले करायला लागले. खतर खतर खतर. हा हा होय होय. राणीमा जय हो राणीमा. राणीमा शांत 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 बसा शांत बसा. राणीमा आता मला काय म्हणाली माहितीये काय? तिच्या विश्रांतीची वेळ झालेली आहे, तुम्ही उद्याच्याला या. उद्याच्याला तुमच्या सगळ्या प्रश्नांची समाधान होतील. हे कळवणार. चला उगाच खुड्याचा बाजार सगळा. राणीमा जय जय हो राणीमा. जय हो राणीमा. जय हो. या उद्या या उद्या. ताईसाहेब तुम्ही जावं, मी आवरते.